आज नाश्त्यासाठी मस्तपैकी आलूचे पराठे बनवूयात। तर त्यासाठी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे, त्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट, हळद, चवीपुरतं मीठ, जिरे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि पाणी घालून त्याचा चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे। नंतर त्यावर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटासाठी ठेवून दिलेलं आहे। नंतर 4 ते 5 आलू घेतले उकळलेले, ते चांगले मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेतलेले आहे। नंतर गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 चम्मच तेल घातलेले आहे। तेलामध्ये मोहरी, जिरे आणि कुटून घेतलेला लसूण घालून ते चांगलं परतवून घेतलेलं आहे। ते चांगलं परतलं की त्यामध्ये मीडियम आकाराचे 2 कांदे कट करून घातलेले आहेत आणि ते चांगले परतवून घेतलेले आहे। त्याबरोबरच त्यात चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, तसेच 1 चम्मच लाल तिखट, हळद, धने पावडर, जिरे पावडर घातलेलं आहे आणि ते सर्व चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। नंतर त्यामध्ये मॅश केलेले आलू घालून ते सर्व चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे, चांगलं मिक्स केलेलं आहे। नंतर त्यावर बारीक चिरून घातलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि ते थंड करून घेतलेले आहे। नंतर पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे, तो हातावर चांगला रफ केलेला आहे। नंतर त्याला मध्यभागी गोल करून त्यामध्ये ते आलूचं सर्व मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि कोरडं पीठ घेऊन त्याची चांगली अशी पोळी लाटून घेतलेली आहे। नंतर तवा गरम करून घेतला आणि तव्यावर पोळी टाकलेली आहे तेल लावून। नंतर एका बाजूने पाचली की त्यावर तेल घातलेलं आहे आणि ती दुसऱ्या बाजूने पलटून घेतलेली आहे। अशा प्रकारे दोन्ही साईडनी मस्त तेल लावून पोळी शेकून घेतलेली आहे। तर रेडी झाले आपले असे आलूचे पराठे। तर या मग सर्वजण